बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सभा करून येताना प्रवासामध्येच वेळ लागला. संजयजी, तुम्ही बोललात अंबरनाथ आणि सगळीकडे जाताना गेल्यावरती माझा उल्लेख जो कुटुंब प्रमुख म्हणून केला जातो त्याच प्रेमाचं हे दर्शन आहे. कारण आपल्याकडे आज सत्ता नाही, पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय आणि त्यांच्याकडे सगळा चोरीचा मामला आहेच. म्हणजे काही काही वेळेला मला गंमत वाटते की मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, माहिती आहे ना तुम्हाला, चोरीचा मामला हळूहळू बोंबला नाही, आता जोर जोरात बोंबला. म्हणजे यांना लाज लज्जा शरम काहीच नाहीये. आम्हालाच तुम्ही जे म्हणालात की संतांची भूमी आहे, तर संतांच्या भूमीचं पावित्र्य हे तुम्हाला राखायचंय. आणि या संतांच्या भूमीमध्ये जे गद्दारीचे जंत जन्माला आले ते तुम्हाला चिरडून टाकायचे. कारण मराठवाड्याची ओळखच संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये जर असे जंत वळवळायला लागले तर मग आपली ओळख काय राहिली? ही जंतांची भूमी नाही, ही संतांची भूमी आहे. आणि आता सुद्धा मला आपल्या सुभाष वानखेडेंनी आम्हाला माहिती दिली की राष्ट्रसंत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ इकडे आहे. मला वाटतं त्यावेळेला आपण भरपूर तसा निधी दिला होता, 65 कोटी दिला होता ना. त्याचं काम किती झालं, काय झालं, कारण अशी कामं मी हाती घेतली होती. 65 कोटीचा निधी संत नामदेवांच्या जन्मस्थळावरती देतोय. छे, हा काय कामाचा नाही, तो 65 कोटी माझ्याकडे आला पाहिजे, खेचा याला खाली, म्हणून यांनी खाली खेचलेलं सरकार. मी छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल किंवा संवर्धन करण्यासाठी पैसे दिले. महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी पैसे माझ्याच खिशात आले पाहिजेत, खेचा याला खाली. जुने जी काही मंदिर आहेत त्याच्या जीर्णोद्धारासाठी आणि संवर्धनासाठी पैसे, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे माझा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आणि माझ्याच खिशात पैसे आले पाहिजेत, खेचा याला खाली. हे सगळे असं गद्दारीचं सगळं फसफसले सगळं. आणि संजयजी, तुम्ही मगाच्या सभेत जो उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस बोलले, त्यांची कुठेतरी मुलाखत झाली आणि अत्यंत बेशरमपणाने बोलले की जे मी पुन्हा येईन बोललो होतो ते 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. म्हणजे जे दुसरे जे आपले निंदे आहेत, जे सांगतायत उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले आणि हिंदुत्व सोडलं, त्याचा खुलासा या काय म्हणालात तुम्ही? नाही, नीट ऐकलं नाही तो. एकच जोरात सांगा. यांनी केलेलं आहे आणि त्यांनीच सांगले की 2 पक्ष मी कसे फोडले. म्हणजे हा खरं म्हणजे न्यायालयात पुरावा द्यायला पाहिजे की कसा फोडाफोडी करणारा घरफोडे बसल्या बघा इकडे. आणि या घरफोड्या बसल्यानंतर आपली घरं सुरक्षित राहतील. मी काल सहज कुठेतरी म्हटलं, हा आपले खासदार अरविंद सावंत आहेत, त्यांच्या तिकडे मी शाखा भेटीला गेलो होतो. शाखा भेटी म्हटलं तरी मोठमोठ्या सभा होत आहेत. आपल्याकडे एक पद्धत काय आहे जी शिवसेना प्रमुखांनी लावून दिले की लोकप्रतिनिधी तो कोणताही असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, आमदार असेल, कोणी असेल, निवडून दिल्यानंतर त्यांनी केलं काय, दरवर्षी त्याच्या कार्याचा अहवाल हा मतदारांना त्यांनी दिलाच पाहिजे. ही शिवसेना प्रमुखांनी लावलेली शिस्त आहे. मग त्यांचा अरविंद सावंत यांनी त्यांचा अहवाल प्रकाशित केला. माझ्या मनात सहज आलं की आपण, पण मी नावच विसरतो तुम्ही काय बोलता ते. त्यांना सांगितले की तुमचा अहवाल सांगा, देवेंद्रांना सांगितलं की तुमचा अहवाल सांगा, अगदी मोदी शहाना सांगितलं की मोदीजी, शहासाहेब तुमचं तिकडे 5 वर्ष 10 वर्ष सरकार पूर्ण केलंय, जरा सांगा बरं 10 वर्षात काय काय केलंय. मग काय असेल अहवाल? हे घर फोडलं, हे कुटुंब तोडलं, ह्या कुटुंबाला बदनाम केलं, हा पक्ष फोडला, हे सरकार खाली घेतलं, ही सगळी गद्दारी केली. हा सगळ्या गद्दारीनी आणि फोडाफोडीने भरलेला इतिहास, हा यांचा कार्याचा अहवाल हा आपल्या समोर ते सादर करतील. बरं, एवढं भयानक पद्धतीने चाललंय, आपल्याला कसं त्यांनी वापरून घेतलं हे मी तुम्हाला सांगितलं. गेल्या आठवड्यामध्ये मी तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे जी सभा झाली त्या सभेत मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मातोश्रीवरती